गाजवलाय. एका बाजूला पाहतो आपण संघर्ष संघ आणि एका बाजूला ज्याने प्रत्येक वर्षी आपल्या नावाचा डंका या डोंबिवली नगरीमध्ये गाजवलाय असा गावदेवी कोपर संघ. बॅटल जबरदस्त असेल. तर आपण सन्मान करूयात. मी विनंती करतोय रितेशजी पाटील साहेबांना, साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत आदरणीय अविनाश बागुल साहेबांचा. अविनाश दादा इथे मात्र उपस्थित आहेत. दादांचा सन्मान आपण करत आहोत. मी विनंती करतो रितेशजी पाटील साहेब. त्याचबरोबर मंचावरती रवी खोत साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण सन्मान करत आहोत. मी विनंती करतोय आदरणीय रितेशजी पाटील साहेबांना. वळूयात सामन्याकडे. तिथे मात्र मॅच सुरू आहे. गावदेवी कोपर विपक्ष संघर्ष. पहिला चेंडू आलाय डॉट. गोलंदाज आकाश पाटील. स्ट्राईक वरती प्रशांत कोंडे. इथे मात्र अंपायर सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉल. डावा स्टिक वरती चेंडूची पिचिंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये टॅपच्या माध्यमातून घेऊन काढण्याचा प्रयत्न. प्रशांतला माहिती आहे की सिमेंट विकेट आहे आणि त्या विकेट वरती ताकदीने खेळण्याचा प्रयत्न होता, पण आता मात्र विकेट मिळाली आहे. एक या धावसंख्येवरती गावदेवी कोपर संघाला पहिला धक्का लागतोय. प्रशांत बॅक टू दी डगआउट. गोलंदाज आकाश. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज स्वप्नील उर्फ बाबू. धावसंख्या धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात राऊंड द विकेटने पुन्हा एकदा आकाश सज्ज होईल. इथे मात्र बॅट अँड पॅड मध्ये चेंडू होता. पंचांकडे अपील केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र त्या स्क्वेअर कटच्या माध्यमातून घेऊन काढला. प्रोटेक्शन आहे. एकदा इथून मात्र कंप्लीट केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न होता. पाय स्किड झाला. थोडीशी काळजी देखील घ्या. सिमेंट खेळपट्टी आहे. प्लास्टिक सोल सहजतेने सरकू शकतात. इथे मात्र टॅपच्या माध्यमातून घेऊन काढण्याचा प्रयत्न. एकदा इथून मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 3 धावा. 5 चेंडू आतापर्यंत झाले. 3 धावा धावफलकावरती. ब्रदर्स चषक 2024 सकाळच्या सत्राला सुरुवात झाली होती या स्पर्धेची. आता मात्र सूर्य अस्ताला गेला आणि या फ्रंट लाईट्स मध्ये ही स्पर्धा आता मात्र सुरू आहे. अजूनही या स्पर्धेचं टायटल पद कोणाकडे जाईल ह्याचं क्वेश्चन अजूनही सुरूच आहे. उत्तर अजूनही मिळालं नाहीये. बरेचसे संघ या स्पर्धेमधून प्रवास संपलाय, त्यांनी निरोप घेतला, पण अजूनही काही संघ या स्पर्धेमध्ये टिकून फाईट करतात. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 4 एका कड्याचा मोबदल्यात. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मुकेशचा वापर केलाय.
इथे मात्र जबरदस्त हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतोय, काटा बदलतोय आणि फलंदाजाचा काटा काढलाय गोलंदाज मुकेशने. इथे मात्र स्विचिटचा हा फटका, धावा मिळते म्हणजे 4. येतोय चौकार आणि या चौकाराची नितांत गरज होती. ती मग धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने 8. इथे मात्र स्वीपचा हा फटका, 2 खेळाडू इथे मात्र प्रयत्न करतात पायाच्या साहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, बॅकिंग साठी कोणी खेळाडू नाहीये. चेंडू सरळ सीमा पार, धावा मिळतील 4. येतोय चौकार. आता मात्र सिद्धेश जसा मैदानामध्ये आलाय त्यांनी मात्र आपले खांदे खोलत असताना गोलंदाजाचे वांदे करण्याचा प्रयत्न फलंदाज सिद्धेशचा सुरू आहे. हाताने नाही तर पायाने पकडण्याचा प्रयत्न, पायाने पण चेंडू अडवला होता पण कलेक्टिंग करण्यासाठी कोणीही खेळाडू उपस्थित नव्हता, कारण की दोन्ही खेळाडू एकाच दिशेला धावले. त्यामुळे चेंडू सीमापार, धावा मिळतील तर म्हणजेच 4. 12 वरती 2 फलंदाज बाद झालेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. सध्या तरी फ्रंट वरती सिद्धेश होऊन आक्रमण करतो. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे. 1 धाव इथं मात्र मिळेल. 1 ने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 13. 4 चेंडू आतापर्यंत झाले, 13 धावा धावफलकावरती. इथे मात्र मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. डोंबिवलीमध्ये सहजतेने जागा मिळत नाहीये कारण की भावच तितका आहे डोंबिवलीमध्ये. इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, एकदा इथून मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14. 2 षटकांच्या समाप्तीनंतर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रवींद्रचा वापर केला. रवींद्र देखील भरपूर काळ अंडरआर्म क्रिकेटची सेवा करतोय. चांगलं क्रिकेट नेहमी पाहायला मिळालं रवींद्रच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. स्ट्राईक वरती अश्विन. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे. 1 धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 15. पुन्हा एकदा रवींद्र सज्ज. स्ट्राईक वरती सिद्धेश. इथे मात्र थांबून हुक करण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 15. 16 धावा. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट होते. प्रशांत लवकर बाद झाला. विक्रांत आज अनुपस्थित आहे. विक्रांतची मॅच नक्कीच मुंबईला त्याला मात्र खेळण्यासाठी जावं लागलं. श्री 11 डोंबिवली दिवा संघ तिथे देखील चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे विक्रांतची कमी या मॅच मध्ये गावदे कुपर संघाला भरून काढावी लागेल. इथे मात्र जबरदस्त हा फटका, चेंडू जाईल सीमा पार, धावा मिळतील 4. येतो चौकार. इथे मात्र स्वीपचा हा लाजवाब स्ट्रोक, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण प्रणयचं पाहायला मिळालं. इम्प्रेस करत असतो हा खेळाडू प्रत्येक स्पर्धेमध्ये. जिथे जिथे
हा खेळाडू खेळत असतो तिथे तिथे मात्र आपलं लक्ष वेधून घेतो फिल्डिंगच्या जोरावरती. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज रवींद्र पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईक वरती अश्विन. 4 चेंडू. इथे मात्र विषेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र प्रोटेक्शन आहे. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 24 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. 24 धावा धावफलकावरती. रवींद्र पुन्हा एकदा तयार होईल. आता मात्र थांबून हुक करण्याचा प्रयत्न, पण आता मात्र गोलंदाजाने डॉट बॉल बुक केलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 24. ओमकारचा वापर केलाय. इथे मात्र चेंडू सरळ सोडून दिला. अंपायर सिग्नल येईल तो म्हणजेच व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 25. चौथं षटक प्रगतीपथावर. स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली आहे. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथं मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 26. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न. एकच धाव इथं मात्र मिळेल. गावदेवी कोपर संघ सुरुवातीला थोडस स्ट्रगल करत होता, तेव्हा मात्र सिद्धेश मैदानामध्ये आला. त्याने धावा मात्र बनवल्या आणि जसा अश्विनच्या बॅटमधून धावा यायला लागल्यात तेव्हा मात्र सिद्धेश थोडासा संघर्ष करतोय. दोन्ही बाजूने धावा येणं गरजेचं आहे गावदेवी कोपर संघासाठी. 27 धावा धावफलकावरती. ओमकार बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आता मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 28 धावा. फ्रॉम द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. 29 धावा धावपुस्तिकेवरती लागल्यात. गावदेवी कोपर संघ प्रथम फलंदाजी करतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावाचं समीकरण इथे मात्र बनवलं जातं. स्वीप करण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपला प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा इथून मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता. 2 खेळाडूंमध्ये धाव सध्या तरी एकेका धावेसाठी सुरू आहे. 30 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर. स्ट्राईक वरती अश्विन. किती धावांचं लक्ष इथून मात्र सेट केलं जाईल. इथे मात्र हा फटका जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता. आता मात्र विकेट मिळाली आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज इथे मात्र होतोय बाद. फटका जबरदस्त होता. फटक्याचं कौतुक करावंच लागेल, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर चेंडू लगेच उचलून फेकी देखील केली आहे. बॅकिंगसाठी व्यवस्थित खेळाडू येतोय. नॉनस्ट्राइक एंडवरती थ्रो आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. धावसंख्या धावफलकावरती 31. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो तो म्हणजे प्रतीक. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. एकदा इथे मात्र कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. नॉनस्ट्राइक एंडवरती थ्रो. फलंदाज होईल बाद. विकेट समाप्तीची घोषणा आणि पहिला डाव देखील कंप्लीट होतोय.
धावफलकावरती आपण पाहतोय ते म्हणजेच 32. लक्ष असेल 33 धावा इथं मात्र बनवायच्या. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. बॅकिंग साठी खेळाडू येतो. मिसफिल्ड झाली होती मिड ऑफ मध्ये. मिड ऑन वरून प्रोटेक्शन येतंय. खेळाडू येतोय, चेंडू उचलतोय तोपर्यंत एका धावेचा अवधी. एक धाव इथून मात्र मिळते. खातं ओपन झालंय संघर्ष संघाचं. डाऊन द विकेट. स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र एकच धाव मिळते. दोन्ही फलंदाजांचं अकाउंट ओपन झालंय. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न. पॉवरफुल स्ट्रोक होता. एक धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3 चेंडू आतापर्यंत झालेत. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. एक धाव इथं मात्र मेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 4. पहिलं षटक मार्गस्थ. चांगली गोलंदाजी स्वप्नीलची पाहायला मिळतं. लो स्कोर डिफेंड करत असताना दिशेवरती योग्य नियंत्रण स्वप्नीलचं पाहायला मिळतंय. आता मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल +1. जसे आम्ही बोललो तसे एक्स्ट्राची धाव आली आहे. धावसंख्या धावफलकावरती 6. स्विचशीटचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे. खेळाडू चेंडू कलेक्ट करण्यासाठी मागे गेले. आपल्या योग्य त्या जागेवरती जाऊन पोहोचले आणि त्यानंतर चेंडू कलेक्ट केला. धावसंख्या धावफलकावरती 7. स्ट्राइक वरती जितू पेडणेकर. इथे मात्र हळुवार पद्धतीचा स्ट्रोक होता. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो ते म्हणजे 8. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 8 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी स्वप्नीलची. जर एक वाईट बॉल बाजूला काढला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी. फलंदाजांना एकेका धावेसाठी संधी दिली, त्यापेक्षा मोठे फटके खेळून दिले नाहीयेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अश्विनचा वापर केला. स्ट्राइक वरती
जितू. अनुभव भरपूर आहे जितूकडे. फार कमी वयापासून क्रिकेट खेळत होता. आज देखील अंडरम क्रिकेटची सेवा करतोय. ओरम क्रिकेट देखील तितकाच दर्जेदार खेळत असतो. गोलंदाज अश्विन. स्वेशिटचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र धावा 4 मिळतात. लेग बायच्या स्वरूपात संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 12. दुसरं षटक प्रगतीपथावर स्वेशिटचा प्रयत्न होता. राऊंड द विकेटने गोलंदाज अश्विन. पहिला चेंडू, अतिरिक्त बाउन्स, शरीराचा वेध, त्यानंतर लॉंग स्टॉपला सीमारेषा. बॅटकट आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 12. इथे मात्र डावे स्टिक सोडून जाणार हा बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 13 धावा धावफलकावरती. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडलाय. ओव्हर द विकेट. प्रशांत सज्ज स्ट्राईक वरती. जितू इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. नॉसागेन वरती थ्रो थोडासा ऑर्थोडॉक्स येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 25. स्ट्राईक रोटेट झाली आहे. प्रत्येका चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल नो बॉल. नो +1. प्रशांत अंडरम क्रिकेट, ओरम नाही. धावा धावफलकावरती. इथे मात्र अंपायर सिग्नल व्हाईट +4. स्कोर इज इक्वल. जिंकण्यासाठी अजूनही एका धाव्याची गरज आहे. 32 धावा धावफलकावर.
अजूनही एका धावेची गरज आहे. अजूनही एका धावेची गरज आहे. गोलंदाज अंकितचा वापर केला आणि अंकितने पहिला चेंडू व्हाईट बॉल. लगेच आपण टॉस करून घेऊयात.